स्क्रीन दिसते का माझ्या सर्वांना? हो सर. ओके. ठीक आहे. सो आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे उच्च शिक्षण प्रणाली म्हणजेच हायर एज्युकेशन सिस्टीम. याचं जर आपण डीपमध्ये जर बघितलं तर सर्वच पूर्ण टॉपिक हा एका 40 मिनिटाच्या लेक्चरमध्ये कव्हर होणार नाही, परंतु शक्य तेवढे महत्त्वाचे मुद्दे आपण आज बघणार आहोत. तर जर आपण सेटची तयारी करत असू, स्पेसिफिकली पेपर 1ची, तर PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस हे महत्त्वाचं आहे. आणि जर आपण पेपर 1 युनिट 10चं जर अनालिसिस केलं तर आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये काय कोणते क्वेश्चन्स रिपीट होतात आहे. तर एक याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या संस्था त्यांची आस्थापना हे कोणत्या कोणत्या आहेत त्यांच्याबद्दल माहिती विचारलेली आहे. ओके. जर सेट पेपर वनसाठी तुम्ही जर कोणतं पुस्तक आतापर्यंत घेतलं नसेल तर शशिकांत नाते सरांचं पुस्तक आहे ते एक चांगलं आहे. शिवाय दायमा सरांचं एक पुस्तक आहे विद्याभारती प्रकाशनचं, ते तुम्ही घेऊ शकता. दोन्ही पुस्तकांबद्दल आपण डिटेल व्हिडिओ केलेले आहे, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकलेले आहे व्हिडिओ. नसेल तर मी या लेक्चर नंतर पुस्तकाची लिंक टाकेन. ज्यांनी अजून पुस्तके घेतली नसतील तर ते पुस्तके घेऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय असतो तर वेगवेगळे आयोग आहेत, त्यांच्या स्थापना कधी झाल्या, त्यांच्या शिफारसी काय आहेत, म्हणजे जे आतापर्यंत काय आयोग झालेत वेगवेगळे, त्यांनी काय काय शिफारशी केल्या याबद्दल प्रश्न आलेले आपण मागील 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेत किंवा 6 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत आपल्याला आढळून येतं. त्याच्यानंतर इतिहासातील शिक्षण जे काय होतं त्याच्यामध्ये मग मोगल शिक्षण असेल, मागच्या वर्षी मुस्लिम शिक्षण उच्च शिक्षण कुठे दिलं जातं असा एक प्रश्न होता. असे वेगवेगळे प्रश्न असतात याच्यावर रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स आहेत. तर हे जे काही ठळक मुद्दे आहेत हे लक्षात ठेवण्यासारखे आहेत. आणि अजून जर अनालिसिस केलं आपण तर आपल्याला एक समजतं की लास्ट शनिवारी आपण विभाग 8चं लेक्चर घेतलं होतं, माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान. त्याच्याशी संलग्न काही ज्या आपल्या संज्ञा आहेत किंवा काही मुद्दे आहेत त्याच्याविषयी एक प्रश्न येतात. म्हणजे थोडं युनिट 8शी रिलेटेड युनिट 10 आहे असं आपण म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अपार आय डी म्हणून एक आहे जो परत सरल पोर्टर, म्हणजे वेगवेगळे जे संकेतस्थळ आहेत की एक प्रश्न होता की शिक्षकांना कोणत्या वेबसाईटवर त्यांची माहिती नोंदवणे बंधनकारक आहे, तर ते पवित्र पोर्टल असं उत्तर होतं. तर हे जे काही संज्ञा आहेत ज्या की 8 आणि 10 युनिटशी संलग्न आहेत, या संज्ञा किंवा असे मुद्दे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. उच्च शिक्षण प्रणाली. पहिला पॉईंट आहे आपला प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती. तर प्राचीन काळापासून भारतात शिक्षण दिले जात असल्याचे दिसते. प्राचीन काळात विविध कालावधीत वैदिक शिक्षण पद्धती, बौद्ध शिक्षण पद्धती, जैन शिक्षण पद्धती व मुस्लिम शिक्षण पद्धती अस्तित्वात होती. आणि त्याच्यामध्ये मग हायलाईट जे केलेलं आहे तेवढंच आपल्याला महत्त्वाचं आहे. बाकी सुद्धा तुम्ही हे हे जे तुम्हाला समोर नोट्स दिसतात आहे या अनाथेते सरांच्या पुस्तकातील आहेत. तर मानवी जीवनाच्या सार्थकतेसाठी दोन्ही विद्यांची त्या काळात गरज होती. एक म्हणजे शिक्षण हे आश्रमात दिले जाई आणि त्यास गुरुकुल असे म्हणत. ओके. त्याच्यानंतर गुरुकुलातील अध्ययन कालावधी आणि त्याच्यानंतर प्रदान केली जाणारी पदवी, म्हणजे जर एखाद्याने 12 वर्ष गुरुकुलमध्ये जर अध्ययन पूर्ण केलं तर त्याला स्नातक ही पदवी दिली जाते. हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्याबद्दल एक प्रिव्हियसली प्रश्न येऊन गेलेला आहे. सेट 2020च्या परीक्षेत हा प्रश्न याच्यावर प्रश्न होता. प्रश्न असा होता की वसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययनकर्त्याला डॉट डॉट इतकी वर्ष गुरुकुलात अध्ययन करावे लागत असे. त्याचं उत्तर काय होतं? 24 वर्ष. ओके. सो सिमिलरली आता प्रश्न येऊ शकतो की जर 36 वर्ष कंप्लीट केली तर कोणती पदवी मिळत असे, किंवा जर स्नातक पदवी पाहिजे असेल तर किती वर्ष अध्ययन करणे कंपल्सरी आहे, वाईस वर्सा. सो तुम्हाला ही कालावधी आणि त्याच्या नंतर दिली जाणारी पदवी हे माहीत असणं किंवा हे तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे. पुढे जाऊया आपण. वैदिक काळातील प्रसिद्ध विद्यापीठे. पहिलं आहे तक्षशिला विद्यापीठ. ओके. तक्षशिला विद्यापीठ हे प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध विद्यापीठ होते. तक्षशिला ही गांधार देशाची राजधानी होती. ओके. या पुस्तकामध्ये पॉईंट नसलेला एक सांगतो मी की सध्या हे ठिकाण पाकिस्तानमध्ये रावळपिंडी या जिल्ह्यात आहे. ओके. सो तक्षशिला विद्यापीठाबद्दल एवढीच थोडी माहिती आपल्याला इसवी सन पूर्ण 800 ते इसवी सन 400 हे थोडं माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काशी विद्यापीठ
भारताच्या धार्मिक किंवा शैक्षणिक इतिहासात गंगेच्या काठावर वसलेल्या बनारस किंवा काशी या शहराला अनन्यसाधारण महत्त्व होते. यात्रेचे स्थान म्हणून काशी येथे विद्वान येऊन राहिले. आणि मग पहिलं शिक्षण कसं होतं, की विद्वान लोक एका जागी जमत आणि ते ज्या कोणाला शिक्षण घ्यायचे ते त्यांना ते तोंडी शिक्षण दिले जात असे. याच कॉलेजचं रूपांतर पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठात करून संस्कृत भाषेच्या अध्ययनाची व शहराची प्राचीन परंपरा टिकवून ठेवली. ओके. सो हे काशी विद्यापीठाबद्दल एवढं महत्व म्हणजे थोडं लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया बौद्ध काळातील शिक्षण. इसवी सन पूर्व 6वे शतक हे भारताच्या इतिहासात अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जाते. कारण याच काळात भारतात जैन व बौद्ध धर्माची स्थापना झाली. मग त्याच्यामध्ये शिक्षणाचं काय काय पुढे घटना घडल्या हे आपल्या इथं महत्त्वाच्या आहेत. मग प्राथमिक शिक्षण. मुलांचे प्राथमिक शिक्षण वयाच्या 8व्या वर्षी सुरू झाल्यावर त्याला 6 महिने सिद्धू नावाची बालपोथी शिकवत. ओके. मग किती वर्ष कंप्लीट झाल्यावर त्याला सिद्धिरस्तू नावाची बालपोथी शिकवत, तर 8 वर्ष. मग हे थोडं पॉईंट लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो कारण जर तुम्ही बघितलं तर अ, हे जे आहेत भूतकाळातील किंवा इतिहासातील शिक्षण पद्धती याच्यावर कंपल्सरी प्रत्येक वर्षी एक ना एक तरी प्रश्न आलेलाच आहे. म्हणजे हे हक्काचे 2 मार्क तुम्हाला देऊन जाणार आहे जर तुम्ही हायलाईट केलेलं जर व्यवस्थित लक्षात ठेवलं तर. आणि हा पूर्ण युनिट किंवा विभाग हा तुम्हाला पाठांतराचाच विभाग आहे. जसं तुम्हाला काही विभाग 8 आहे माहिती तंत्रज्ञान. याच्यामध्ये काही संज्ञा आहेत आपण जे बघितले PYQ वगैरे बघितले. तो थोडं सोपं आहे. परंतु विभाग 10 हा कंपल्सरी रट्टा मारण्याचा विषय आहे आणि म्हणजे पाठ करण्याचा विषय आहे. तर पण काय पाठ करायचं आणि कोणतं पाठ करायचं हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. आणि महत्त्वाच्याच गोष्टी जर तुम्ही पाठ केल्या तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी जास्त लक्षात ठेवाव्या लागणार नाहीत. ओके. त्याच्यानंतर स्त्री शिक्षण. बौद्ध शिक्षण पद्धतीत स्त्रियांनाही शिक्षणाची संधी उपलब्ध झाली होती. शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांसाठी स्वतंत्रपणे मठाची व्यवस्था होती. ओके. त्याच्यानंतर नालंदा विद्यापीठ. प्राचीन काळातील ज्ञानाचे सुवर्णयुग निर्माण करणारे विद्यापीठ म्हणून नालंदा विद्यापीठ ओळखले जाते. तर सध्या हे विद्यापीठ इथे नाहीये बसत पण हे राजगिरी म्हणजे बिहारमध्येच असून 2016 मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी गौतम बुद्ध व त्यांच्या शिष्यांनी अनेक चर्चा केल्या होत्या. सो मी तुम्हाला जसं सांगितलं की पहिल्यांदा काय होतं की शिक्षण हे मौखिक स्वरूपात दिले जात असे. मौखिक म्हणजे तेव्हा टंकलेखनाचा शोध लागला नव्हता. टंकलेखनाचा म्हणजे प्रिंटिंगचा शोध, प्रिंटिंग मशीनचा शोध हा चीनमध्ये लागला. आणि जेव्हापासून प्रिंटिंगचा शोध लागला तेव्हापासून शिक्षण हे खऱ्या अर्थानं विस्तारित झालं असं आपण म्हणू शकतो. कारण एकापासून दुसऱ्या कॉपीज किंवा एका ग्रंथापासून किंवा एका पुस्तकापासून दुसऱ्या कॉपीज बनवणे शक्य झाले आणि मग ज्ञान हे विस्तारित होत गेले. परंतु तो शोध लागायच्या अगोदर शिक्षण कसं दिले जात तर जे विद्वान लोक असतात ते जमत आणि ते मग त्यांच्या शिष्यांना एका समजा कोणत्या तरी खोलीत किंवा एखाद्या झाडाखाली बसून मग ते मौखिक स्वरूपात सांगत त्यांना जेवढं माहिती आहे तेवढं सांगत आणि शिष्य मग त्यांना जेवढं समजते तेवढं आत्मसात करत आणि परत नंतर ते त्यांच्या आत्मसात केलेल्या ज्ञानावर थोडं अनुभव घेऊन मग परत नंतर त्यांच्या वयाच्या उत्तरातील ते अजून दुसऱ्या शिष्यांना शिकवत असेच पूर्वापार शिक्षण पद्धती मौखिक स्वरूपात पहिल्यांदा चालत होते. ओके. नालंदा विद्यापीठ हे पण खूप जुनं आहे आणि याच्यामध्ये मग गौतम बुद्ध आणि त्याचे शिष्य यांनी इथे शिक्षण म्हणजे गौतम बुद्धांनी त्याच्या शिष्यांना शिक्षण दिले होते. कोणत्या विद्यापीठात? नालंदा विद्यापीठात. पुढे जाऊया विक्रमशिला विद्यापीठ. बिहार राज्यातील गंगा नदीच्या तीरावर असलेल्या पाथरघाट नावाच्या टेकडीवर विक्रमशिला विद्यापीठ होते. सध्या हे बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यात आहे. ओके. सो विक्रमशील विद्यापीठ कुठे आहे जर विचारलं आपल्याला तर बिहार राज्यात भागलपूर जिल्हा हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. विक्रमशील विद्यापीठात बौद्ध धर्मीय शिक्षणावर अधिक भर होता. प्रारंभी नालंदातील आचार्यांनीच या विद्यापीठाला मदत केली होती. विद्यापीठातील विख्यात पंडितांनी संस्कृत ग्रंथांची तिबेटी भाषेत रूपांतरे केली होती. तिबेटमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे बरेचसे श्रेय विक्रमशिला विद्यापीठाच्या आचार्यांनाच जाते. ओके. यानंतरचं काय मध्ययुगातील मध्यमयुगीन काळातील शिक्षण पद्धती. याच्यामध्ये मुस्लिम काळातील शिक्षणाची उद्दिष्टे आणि त्यांच्या शिक्षणाचे स्वरूप दिलेलं आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मागच्या वर्षीच्या 2024च्या प्रश्नपत्रिकेत त्याच्यावर एक प्रश्न होता. त्याच्या अगोदर सुद्धा एक प्रश्न होता. मागच्या वर्षीचा प्रश्न असा होता की मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा हे केंद्र कशासाठी किंवा
मदरसा हे केंद्र कोणते शिक्षण देण्यासाठी वापरले जात. आणि ऑप्शन होते प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण. तर याचं उत्तर काय आहे? उच्च शिक्षण. उच्च शिक्षणासाठी म्हणजे उच्च शिक्षण मदरसामध्ये दिले जाते. ओके, अजून एक मक्तब याच्या रिलेटेड काहीतरी प्रश्न होता. तो कोणत्या वर्षी होता? हा, ते सेट 2023 साली होता. प्रश्न होता, मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था या नावाने ओळखल्या जात. तर काय? मक्तब या नावाने. कधी मोगल काळामध्ये, परंतु आत्ता उच्च शिक्षण कधी कुठे दिलं जातं? तर मदरशांमध्ये. हा फरक लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. इथपर्यंत समजलं सर्वांना इतिहासाबद्दल किंवा अगोदरच्या शिक्षण पद्धतीबद्दल? कोणाला काही क्वेश्चन आहे का? येस, नो, मे बी. ठीक आहे, आपण कोणाला क्वेश्चन नाही असं समजून पुढे जाऊया. त्याच्यानंतर आहे स्वातंत्र्यानंतरचे भारतातील शिक्षण विषयक आयोग. तर हे जे काय तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर, हे वेगवेगळे आयोग आहेत. पहिला होता राधाकृष्णन आयोग 1948-49, मुदलियार आयोग 1952-53, भारतीय शिक्षण आयोग, यालाच कोठारी कमिशन म्हणतात, 1964-66. पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण 1968 ला आलं. दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1980 ला. राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना 2005 साली झाली. यशपाल समिती 2008 आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. म्हणजेच काही आता जे आपले नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, NEP, नेप. ओके, सो पहिलं बघूया आपण राधाकृष्ण आयोग, विद्यापीठ, ज्यालाच विद्यापीठ शिक्षण आयोग असे म्हणतात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेमलेला हा पहिलाच आयोग आहे. 4 नोव्हेंबर 1948 रोजी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमण्यात आला. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की राधाकृष्णन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचं उत्तर असेल सर्वपल्ली राधाकृष्णन. किंवा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्याच नेमलेल्या आयोगाचे नाव काय? तर ऑप्शन मध्ये तुम्हाला राधाकृष्ण आयोग हे उत्तर सिलेक्ट करणं अपेक्षित आहे. पुढे बघूया आपण मुदलियार आयोग. यालाच म्हणतात माध्यमिक शिक्षण आयोग. ओके, विद्यापीठ माध्यमिक हा एक फरक लक्षात ठेवा. 1952-53 भारत सरकारने 23 सप्टेंबर 1952 रोजी मद्रास विद्यापीठाचे कुलगुरू लक्ष्मण शास्त्री मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शिक्षणाशी संबंधित नेमलेला हा पहिलाच आयोग होता. माध्यमिक शिक्षण. ओके, आणि ते काय, तो विद्यापीठाचं शिक्षण पूर्ण. माध्यमिक म्हणजे आपले 5वी पासून ते 10वी जे शिक्षण असते ते. त्याच्यासाठी मुदलियार आयोगाची स्थापना करण्यात आली होती. पुढे बघूया भारतीय शिक्षण आयोग, त्याला पण काय म्हणतात? कोठारी आयोग म्हणतात. पूर्व प्राथमिक शिक्षणापासून विद्यापीठ शिक्षणापर्यंत सर्वसमावेशक उपाययोजना करण्यासाठी 1964 मध्ये शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमण्यात आला. त्यामुळे तो कोठारी आयोग म्हणूनही ओळखला जातो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉक्टर JP नाईक या आयोगाचे सचिव होते. ओके, जर महाराष्ट्र स्टेट परीक्षा आहे त्यामुळे जर महाराष्ट्रासंदर्भात जर प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की भारतीय शिक्षण आयोगात JP नाईक यांनी काम केलं होतं आणि ते त्या आयोगाचे सचिव होते. पुढे जाऊया. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020. नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 24 जून 2017 रोजी अणुशास्त्रज्ञ डॉक्टर कस्तुरंगन यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यांची समिती नेमली होती. समितीने वेगवेगळ्या घटकाकडून आलेल्या सूचना विचारात घेऊन 15 डिसेंबर 2018 रोजी आपला अहवाल मनुष्यबळ विकास मंत्रालयास सादर केला. हा अहवाल 2019 मध्ये प्रसिद्ध करून त्यावर जनतेच्या सूचनाही मागवण्यात आल्या होत्या. ऑक्टोबर 2019 मध्ये सदर धोरणाचा अंतिम मसुदा प्रसिद्ध केला गेला. या अंतिम मसुद्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 जुलै 2020 रोजी मंजुरी दिली. सदर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण अशा शिक्षणावरची धोरणे अंतर्भूत आहेत. ओके, महत्वाचा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा की कस्तुररंगन यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्याची समिती नेमली होती राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे तयार करण्यासाठी. आणि 29 जुलै 2020 रोजी याला मंजुरी मिळाली. ओके, आणि याचा पॅटर्न काय आहे? तर 5+3+3+4, म्हणजे 5 पहिले 5 वर पहिली ते 5वी, नंतर 3
8वी पर्यंत, 8वी नंतर परत 3 वर्ष, जसं आत्ता होतं 2 की 10वी पर्यंत. परंतु तसं नाही, त्यांचं म्हणणं आहे की 11वीला बोर्ड असणार आणि 11वी नंतर +4 म्हणजे डिग्री. डिग्रीची जे काही वर्ष होती पहिले 12वी नंतर 3 वर्ष होते, FY SY TY. आता त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार 11 आणि 11 + 4 असं त्यांनी म्हणजे 5+3+3 +3+3+4 असं त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण ठरवलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मुक्त विद्यापीठाची संकल्पना याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. मागील वर्षी एक मुक्त विद्यापीठाच्या रिलेटेड प्रश्न होता. तो म्हणजे पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना अ, 1969 मध्ये कुठे झाली? तर इथे बघा दिले, जगातील पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना इंग्लंडमध्ये 23 जुलै 1970 रोजी झाली. तारीख एवढं लक्षात ठेवणं गरजेचं नाहीये. फक्त साल आणि ठिकाण या अशा काही काही गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तारीख तुम्हाला विचारतील असं वाटत नाही मला. एखाद्या वेळी साल विचारू शकतात. ओके. तर ते लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. मुक्त विद्यापीठासंबंधित. त्याच्यानंतर भारतात प्रथमतः 1982 मध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठाची हैदराबाद येथे स्थापना झाली. या विद्यापीठाचे उद्घाटन ऑगस्ट 1982 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती झैल सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. भारतात 20 सप्टेंबर 1985 रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठ ची स्थापना करण्यात आली. ओके. प्रश्न हा सुद्धा महत्त्वाचा आहे. मागल्या वर्षी इंग्लंडचा होता, या वर्षी आपल्या भारतासंबंधी विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हा एक स्टार IMP करून नोट करून ठेवा मुद्दा, की भारतात प्रथम विद्यापीठ कोणते, जे मुक्त विद्यापीठ म्हणून स्थापन झाले विद्यापीठ कोणते? आणि ऑप्शन देतील तुम्हाला इग्नू वगैरे. परंतु पहिले मुक्त विद्यापीठ भारतात स्थापन झाले त्याचं नाव होतं डॉ. बी. आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ हैदराबाद. ओके. आणि ते कुठे झालं? स्थापन हैदराबाद येथे. हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग 1985 मध्ये इग्नूची स्थापना झाली, जे की इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर 1989 मध्ये आपले जे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे नाशिकला, त्याची स्थापना इग्नूच्या धर्तीवर करण्यात आली. ओके. ते सुद्धा लक्षात ठेवा, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कधी स्थापना झाली यशवंतराव मुक्त विद्यापीठाची, YCMOU. ओके. ही काही भारतात एक राष्ट्रीय व 13 राज्यस्तरीय मुक्त विद्यापीठे आहेत. भारतातील मुक्त विद्यापीठे स्थापनेच्या क्रमानुसार पुढील प्रमाणे, हे अनाथाते सरांच्या पुस्तकामध्ये हा चार्ट दिलेला आहे. एकूण 14 मुक्त विद्यापीठ आहेत. त्याच्यामध्ये कोणते कोणते यांनी इथे दिलेले आहेत. ओके. ओके. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे अपार ID कार्डचा, जे मी तुम्हाला सांगितलं होतं. जसं आपलं आधार कार्ड असतं तसंच एक विद्यार्थ्यांचं एक कार्ड असतं, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण माहिती असते. त्यांची शैक्षणिक माहिती, किती मार्क मिळाले, किती काय, त्यासोबत त्यांनी कोणत्या खेळात जर भाग घेतला असेल, त्या खेळामध्ये जर नाविन्य मिळालं असेल त्याच्यासोबत, जर त्यांना शिक्षणामध्ये शिक्षण घेत असताना जर कोणत्या एका स्पर्धेमध्ये जर काय बक्षीस मिळालं असेल तर त्याची माहिती, अशी वेगवेगळी शैक्षणिक माहिती सर्व त्या कार्डमध्ये नोंदवलेली असते. आणि त्याचा फायदा पुढे जाऊन होतो. म्हणजे त्यांना कोणतेही अ, जसं आपला दाखला वगैरे द्यावा लागतो, आणि दाखला दिल्यानंतर मध्ये ते नोंद कळते आणि दाखल्यामध्ये हा विशिष्ट शेरा दिलेला असतो, की हा इथून पास झाला, याचं वर्तन असं होते. ते सर्व माहिती पूर्ण ह्या अपार्ट कार्डमध्ये स्टोअर केलेली असते. तर अपार कार्ड आपल्याला तुम्ही जर विभाग 8 मध्ये जर प्रिव्हियस क्वेश्चनचे अनालिसिस केलं तर तुम्हाला सरल पवित्र या बद्दल माहिती विचारलेली आढळून येईल. त्यासोबत आता हा सुद्धा एक स्टार करून ठेवा पॉईंट, हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. या वर्षी मला असं वाटतं याच्यावर एखादा तरी प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. त्यामुळे अपार कार्ड बद्दल तुम्ही वाचणं किंवा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचा फुल फॉर्म काय आहे तर ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री, असं अपारचं पूर्ण विस्तारित रूप आहे. आणि याच्यामध्ये मग देशातील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल अपार कार्ड तयार होईल. विद्यार्थ्यांना 12 अंकाची अपार कार्ड देण्यात येणार आहे. त्यात विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, त्याचा आधार कार्ड याची नोंद होणार आहे. अपार कार्ड हे काय असतं, आपल्या आधार कार्डला लिंक असतं. अपार कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्याचसोबत डिजी लॉकर तुम्हाला माहीत असेल, त्याच्यावर अकाउंट असणं गरजेचं आहे. या अपार कार्डवर 12 अंकीय कार्ड क्रमांक QR कोड असेल. या कार्डवर विद्यार्थ्याचा फोटो देखील असेल. ओके.
अजून एक महत्त्वाचं याच्यामध्ये काय असू शकतं तर याची वेबसाईट, संकेतस्थळ कोणतं असं सुद्धा विचारतील. तर udc+.gov.in हे आधार कार्ड काढायचं तयार करण्यासाठीचं संकेतस्थळ आहे. या संबंधित महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या की तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे जाऊया. महाराष्ट्र शासनाची मुलींना मोफत उच्चनाची योजना. नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे, मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध व्हाव्यात आणि आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उच्च शिक्षणापासून मुली वंचित वंचित राहू नयेत, यासाठी ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न आहे, अशा पालकांच्या मुलीचे पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय 24-25 पासून महाराष्ट्र शासनाने घेतला. तुम्हाला आठवत असेल तर चंद्रकांत पाटील जे तेव्हा मंत्री होते आणि त्यांनी याची अनाउन्समेंट केली होती एका सभेत. या योजनेसाठी डीबीटी पोर्टल सुरू झाले आहे. डीबीटी संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. डीबीटी म्हणजे काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ओके, हा डीबीटीचा लॉंग फॉर्म आहे. जर विचारला कधी तर लक्षात असावं. डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे जो कोणी बेनिफिट घेणार आहे त्याच्या अकाउंटला डायरेक्टली शिष्यवृत्ती म्हणा किंवा कोणतीही अमाऊंट जर असेल स्टायपेंड वगैरे तो डायरेक्ट जमा होणार. ओके, त्याला त्याला त्या सिस्टीमला डीबीटी असे म्हणतात, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ओके, पुढे जाऊया. ओके, इथपर्यंत कुणाला काही प्रश्न आहे का आता जे आपण काय बघितलं आतापर्यंत त्याच्यामध्ये? हॅलो. ठीक आहे, चालेल. मग आता एक सूचना आहे की आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे आणि टेलिग्राम चॅनल आहे, अ, जर कोणी जॉईन नसेल केला तर करून घ्या. त्याच्यावर आपण टेलिग्रामवर रोज क्विज टाकत असतो, जेणेकरून जे मला वाटत आहेत की इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो अशा प्रकारचे मी रोज एक दोन क्वेश्चन टाकत असतो. मोस्ट ऑफली दोन. आणि त्याचे करून जेणेकरून तुम्हाला तुमच्या दिवसा डेली दिनचर्येमध्ये तुम्हाला रोज कोणत्या प्रश्नांचं प्रॅक्टिस व्हावं पाहिजे. त्यासोबत आपण आता एक सुपर क्रॅश कोर्स म्हणजे एक बॅच सुरू करणार आहोत, ज्याच्यामध्ये 2 लेक्चरच असतील आणि 2 PDF पेपर सराव प्रश्नपत्रिका आपण तुम्हाला देणार. आणि हा जो कोर्स असणार आहे तो पेड असणार आहे. याची फी ₹199 असेल. ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी मी लिंक टाकेन आपल्या ग्रुपवर व्हॉट्सअपच्या, त्याच्यावर संपर्क साधा. त्या लेक्चर्समध्ये तुम्हाला महत्त्वाच्या ट्रिक्स की तुम्ही कमीत कमी वेळेत कसा अभ्यास करू शकता आणि पेपर 1 मध्ये जे 10 विभाग आहेत त्या 10 विभागावाईज कोणत्या विभागामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याच फक्त अभ्यास आता कमी वेळ दिवस आहेत बरोबर का? मग कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त कशा प्रकारे चांगला अभ्यास करायचा. आणि शिवाय मी तर सांगेन की समजा जर एखाद्याचं मेरिट लागतं 160, एखाद्या तुमच्या कॅटेगरीचं 160 मेरिट लागत असेल किंवा 155 लागत असेल आणि जर तुम्हाला 130, 135, 134 मार्क मिळत असतील तर तुम्ही तो कोर्स नक्की जॉईन करा. तुमचे 40 मार्क 100 तुमचे 20 प्रश्न तुमचे पेपर 1 आणि पेपर 2 मिळून तुमचे 20 प्रश्न आणि म्हणजेच 20 प्रश्न म्हणजे 40 गुण झाले. 40 गुण नक्कीच वाढतील याबद्दल मी तुम्हाला खात्री देतो. आपण फक्त पेपर 1चाच क्लास घेणार आहे, परंतु पेपर 2 संबंधीसाठी माझा विषय होता लायब्ररी सायन्स. जर कोण लायब्ररी सायन्स असेल तर त्यांना मी सांगेन. त्यासोबत ज्यांचे काही कोणाचे पेपर 2चे वेगवेगळे विषय असतील त्या विषयांसंदर्भात सुद्धा जर माझ्या पद्धतीने मला जर काही सहकार्य करता आलं तर मी नक्कीच करणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की 2 लेक्चर्स असतील आणि 2 सराव प्रश्नपत्रिका देणार, ज्या की जे महत्त्वाचे मला प्रश्न वाटले आहेत तेच मी काढलेले आहेत. मी पहिल्यांदा एकच प्रश्नपत्रिका तयार करत होतो, परंतु एक प्रश्नपत्रिका तयार करताना मला अजून काही प्रश्न आढळले. मग मी म्हणालो की 2 देऊया आपण प्रश्नपत्रिका. त्यामुळे 2 PDF प्रश्नपत्रिका अ, मिळणार. त्याच्यासोबत 2 लेक्चर्स. त्या त्या पूर्ण 2 लेक्चरमध्ये विभाग 1 ते विभाग 10 असं पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. प्लस जर लेक्चर तुम्हाला जॉईन करता नाही जमलं तर जे विद्यार्थी ॲडमिशन घेतील त्यांना आपण रेकॉर्डेड लेक्चर्स परीक्षेपर्यंत ती लिंक अवेलेबल राहील असं सुविधा करणार आहोत. ओके, पुढे जाऊया आपण. भारतातील केंद्रीय विद्यापीठे. भारतात एकूण 54 केंद्रीय विद्यापीठे असून त्यापैकी बहुतांश विद्यापीठांना UGC म्हणजेच काय, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन याची स्थापना 1956 मध्ये करण्यात आली. ओके, अनुदान देते व 6 विद्यापीठं थेट केंद्र शासनाअंतर्गत कार्य करतात. त्यापैकी केवळ एक महाराष्ट्रात आहे. कोणाला माहिती आहे का कोणते एक केंद्रीय विद्यापीठ महाराष्ट्रात आहे?
कोण सांगू शकतं का? चुकलं तरी चालेल. नाहीत. ओके, तर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय जे की वर्धामध्ये आहे, हे महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ आहे. ओके. आणि बाकीची जी 6 विद्यापीठं जे केंद्र शासनाअंतर्गत येतात ती खालीलप्रमाणे आहेत. एक दक्षिण आशियाई विद्यापीठ नवी दिल्ली, हे देशांच्या प्रादेशिक सहकार्यासाठी जी संघटना आहे सार्क, 4 देशांनी मिळून स्थापन केलेले आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहे, सार्कनं स्थापन केलेलं. ओके. जे कुठं आहे? दिल्लीमध्ये. हे 8 देश म्हणजेच अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान व श्रीलंका. एप्रिल 2007 मधील करारानुसार ऑगस्ट 2010 मध्ये सुरू झाले. ओके. त्याच्यानंतर 2 नंबरचं आहे नालंदा विद्यापीठ. नालंदा आपण याच्या अगोदर याचं बघितलंय. तर हे काय, जो प्राचीन भारतातील नालंदा हे बुद्धिस्ट तत्वज्ञान, वैद्यकीय, गणितीय शिक्षणाचे उत्कृष्ट केंद्र म्हणून विख्यात होते. त्यामुळे नोव्हेंबर 2010 मध्ये या विद्यापीठाची स्थापना बिहार सरकार व केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. हे जे 6 विद्यापीठ आता मी आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत, हे याला आपण स्टार करून ठेवा. याच्याबद्दल एकतरी प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. तिसरं आहे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली. 1985 मध्ये याची स्थापना झाली. दूर व मुक्त शिक्षणाला चालना देण्यासाठी 1985 मध्ये झालेले केंद्रीय विद्यापीठ आहे. हे पहिले मुक्त विद्यापीठ आहे, सॉरी दुसरे मुक्त विद्यापीठ आहे. पहिले मुक्त विद्यापीठ होते आपले B.R. आंबेडकर विद्यापीठ हैदराबाद. ओके. चौथा आहे केंद्रीय कृषी विद्यापीठ इम्फाळ मणिपूर. कृषी संशोधन व शिक्षण विभागाद्वारे 1993 मध्ये स्थापित केलेले विद्यापीठ. त्याचे कार्यक्षेत्र हे अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, सिक्कीम व त्रिपुरा या 6 पूर्वोत्तर राज्यांमध्ये आहे. इंडियन मॅरीटाईम युनिव्हर्सिटीज चेन्नई, भारतीय सागरी विद्यापीठाची स्थापना. यालाच काय म्हणतात? भारतीय सागरी विद्यापीठ म्हणजेच काय? इंडियन मॅरीटाईम युनिव्हर्सिटी. याची स्थापना 14 नोव्हेंबर 2008 मध्ये केली गेली. सागरी क्षेत्रामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवणे व त्याचा विकास करणे हे विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट होते. 14 नोव्हेंबर हा दिवस विद्यापीठ दिवस, स्थापना दिवस आहे. आणि 6 नंबरला आहे राजीव गांधी राष्ट्रीय वैमानिक शाळा विद्यापीठ रायबरेली. नागरी उड्डाण मंत्रालयाअंतर्गत स्वायत्त संस्था म्हणून 2014 मध्ये या विद्यापीठाचे नियोजन झाले. वैमानिक कला अध्ययन, प्रशिक्षण, संशोधन, व्यवस्थापन, पर्यावरणीय अभ्यास व संबंधित क्षेत्राचा विकास करणे याचे उद्दिष्ट आहे किंवा उद्देश आहे. त्याच्यानंतर आपण आता महाराष्ट्राचं बघूया. महाराष्ट्र राज्य विद्यापीठे. भारतातील एकूण 417 राज्य विद्यापीठांपैकी 24 महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी 10 पारंपरिक स्वरूपाचे आहेत, 4 कृषी, 3 विधी, तंत्रज्ञान, संस्कृत, आरोग्य, पशुविज्ञान, महिला व विधिमुक्त प्रत्येकी एक अशी विद्यापीठे आहेत, जे की खाली दिलेले आहेत बघा. ओके. सो विद्यापीठांबद्दल सुद्धा दरवर्षी एक तरी प्रश्न आहेच. सो तुम्ही त्या विद्यापीठांच्या रिलेटेड माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. सेट 2020 ला एक प्रश्न होता. विद्यापीठ शिक्षण आयोगाने विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये परीक्षेचा कालावधी सोडून टिंबटिंब इतके कामाचे दिवस असावेत अशी शिफारस केली. ओके, तो वेगळा आहे. ओके. सेट 2019 ला एक प्रश्न होता. UGC ने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार कोणत्या राज्यात सर्वात जास्त विद्यापीठे आहेत? आणि त्याचं उत्तर होतं राजस्थान. ओके. सो विद्यापीठाबाबत सुद्धा जास्त त्या प्रश्न आपल्याला आढळून येतात, जे की प्रिव्हियस इयर मध्ये झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही ही माहिती लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. विद्यापीठातील अंतर्गत प्रशासन. आता प्रशासन कसं चालतं ते बघूया. कुलपती हा विद्यापीठाचा सर्वोच्च अधिकारी असतो. महाराष्ट्रामध्ये सर्व पारंपरिक विद्यापीठांचा कुलपती म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल कार्य पाहतात. ओके. म्हणजे सर्व जे विद्यापीठ आहेत त्यांचे कुलपती कोण असतात? तर आपले राज्यपाल असतात. कुलपतीच्या नंतर कुलगुरू कार्यरत असतात. कुलगुरूलाच उपकुलपती असेही म्हणतात. काही विद्यापीठांमध्ये प्रतिकुलपती म्हणजे काय, प्रो व्हाईस चान्सलर कार्यरत असतात. भारतीय विद्यापीठ महासंघ. भारत देशामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व विद्यापीठांची ही संघटना आहे. देशातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंची वर्षातून किमान एक वेळेस बैठक आयोजित केली जाते. ह्या महासंघाची प्रमुख कार्य खाली दिले आहेत. ओके. कार्य आपल्याला एवढे गरजेचं नाही, परंतु विद्यापीठ महासंघ माहीत असणं गरजेचं आहे. त्याचं तो कशासाठी स्थापन केला हे माहीत असणं गरजेचं आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत प्रशासनाची रचना. तर सर्वात अगोदर कोण असतं? कुलपती. कुलपती कोण असतं? तर महाराष्ट्रामध्ये राज्यपाल किंवा बहुतांश राज्यामध्ये राज्यपालच कुलपती असतात. नंतर कुलगुरू असतात, व्हाईस चान्सलर, त्याच्यानंतर नोंदणी अधिकारी,
म्हणजे रजिस्ट्रार असतात, नियामक मंडळ म्हणजे सिनेट बॉडी, आणि कार्यकारी मंडळ म्हणजे सिंडिकेट, आणि मग विद्याशाखा फॅकल्टीज. मग फिजिक्स फॅकल्टी किंवा केमिस्ट्री फॅकल्टी काय असेल त्या बाकीच्या विद्याशाखा जेवढ्या आहेत तेवढ्या फॅकल्टीज. आणि मग बोर्ड ऑफ स्टडीज हे असं प्रशासकीय रचना विद्यापीठांची केलेली असते. ओके. महाराष्ट्राचे शैक्षणिक प्रशासन कसे आहे, तर शिक्षण मंत्रालय, त्याच्यानंतर शिक्षण मंत्री जे कॅबिनेट हे कॅबिनेट मंत्रीपद आहे ते, त्याच्यानंतर शिक्षण राज्यमंत्री, एक एक मंत्री एक असतात, त्याच्यानंतर एक राज्यमंत्री एक असतात, शिक्षण उपमंत्री, सचिव, शिक्षण सॉरी शिक्षण सहसचिव व शिक्षण उपसचिव, आणि शिक्षक संचालक. आणि त्याच्यानंतर मग शिक्षण सहसंचालक आणि उपसंचालकांचं हे ऑफिस येतं, आणि त्याच्या अंतर्गत हे असं प्रशासन चालतं. ओके. मंत्रालयाअंतर्गत पूर्ण शिक्षण मंत्री, राज्यमंत्री, शिक्षण उपमंत्री आणि मग सचिव येतात. ओके. तर हेच काही महत्त्वाचे मुद्दे होते सेट पेपर 1 विभाग 10 उच्च शिक्षण प्रणाली याच्यामध्ये. अ, ज्या कोणी अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा, जिथे आपण वेगवेगळे अपडेट्स आणि क्विज टाकत असतो. कोणाला काय क्वेश्चन विचारायचं असेल तर विचारू शकता. तुमचे जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही, हां बोला. हां, हॅलो सर, हां नमस्कार. हां बोला आदित्य. सर, हे जे आता तुम्ही प्रेझेंटेशन केलं याचं PDF मिळेल का ग्रुपवर? एक मिनटं. हां चालेल, मी हे प्रेझेंटेशन टाकेन, मी टेलिग्रामवर टाकेन. ओके ओके, चालेल सर. चालेल. अजून आणि कोण? बॅच कधीपासून चालू होत आहे सर ते? एकच मिनिट थांबा, मी सांगतो लगेच तुम्हाला.